Right, Anuj. Let's take a look at the visuals that are coming in as well. These are visuals of the protest that's taking place on ground. My colleague Paras is on the ground as well at the protest site, and he's spoken to several people there. And the MNS workers maintain that, like my colleague Anuj said as well, that people in Maharashtra or people in Mumbai must or should learn the Marathi language, and that it's important. But is this being done in a disguise of attempting to justify violence or using identity and language for politics, for violence? Because we had seen in several incidents earlier, MNS workers themselves beating up a shopkeeper, threatening people online, as well as we had of course seen MNS leader's son behaving obscenely as well. काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही इनपुट्स आले होते की त्यांना त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढं सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या, अशा प्रकारचा रूट घेऊ नका. पण त्यांनी त्याला नकार दिला. त्यांनी सांगितलं आम्ही हाच रूट घेणार, दुसऱ्या रूटवर आम्ही काही जाणार नाही. म्हणून पोलिसांनी ती परवानगी नाकारली असं मला आत्ताच सीपींनी सांगितलेलं आहे. तथापि जर मनसेच काय कोणालाही मोर्चा काढायचा असेल आणि परवानगी हवी असेल तर ती परवानगी मिळेल. मात्र आम्हाला इथेच काढायचं आहे, असाच काढायचा आहे, अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याकरता जर जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाही आहे. शेवटी आपल्याला सगळ्यांना एकाच राज्यामध्ये एकत्रितपणे राहायचं आहे, आपल्या राज्याच्या विकासाचा विचार करायचा आहे. त्यामुळे योग्य रूट देऊन त्यांनी जर परवानगी मागितली तर ती परवानगी कधीही मिळेल, आजही मिळेल, उद्याही मिळेल. असं आहे तेही मी विचारलं. त्याच्यावर सीपींनी मला सांगितलेलं आहे की जो रूट दिला त्या रूटवर जुना मोर्चा निघाला. त्यांनी कुठल्याही रूटचा आग्रह केला नाही. They were not following the route. रूटचा आग्रह केला की जिथे मोर्चा काढणं कठीण आहे. त्यांना काल रात्री मग त्यांनी अशी मागणी CP told them holding the rally at that spot is difficult. ठीक आहे तुम्ही सभा घ्या, पण त्यांना स्पेसिफिक CP asked them to hold a meeting. काही अडचणी निर्माण झाल्या असत्या, कायदा There are certain challenges. आता इतके वर्ष आपण सगळेच मोर्चे काढतोय. We have been taking out rallies for years. आपण पोलिसांची चर्चा करून रूट ठरवत असतो. They should have discussed the route after discussing it with police. या दोन संघटनांनी काढायचा ठरवला होता तर मुंबईत त्यांच्याशी चर्चा होऊन रूट ठरला होता की कुठला रूट असणार. These two organizations wanted to hold a rally. कोणालाही ना नाहीये. Nobody is being stopped from holding a rally. काही गडबड होणार असेल किंवा अशा मार्गाने तो जाणार असेल की ज्याच्यावर नेणं कठीण आहे. If they want to go on a route where it is difficult, then police will advise them. रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर रेल्वे स्टेशनवर आपल्याला माहिती आहे मीरा भाईंदरचं रेल्वे स्टेशनची काय परिस्थिती आहे. They can't go to the railway station. The railway station is so crowded. You know, Mira Bhayandar railway station is crowded. देखिए, महाराष्ट्र में किसी भी मोर्चे को इजाजत है. ये speaking in Hindi now. है, कोई भी मोर्चा निकालना चाहे तो परमिशन लेकर निकाल सकता है. लेकिन जब कोई परमिशन लेता है तो उसका रूट किस प्रकार से होना चाहिए. अगर रूट में कई ट्रैफिक के प्रॉब्लम्स है, अगर रूट में कोई ऐसी जगह है कि जहाँ पर स्टैम्पिड जैसी अवस्था हो सकती है, कुछ ऐसी चीजें होगी तो पुलिस रूट चेंज करने को कहती है. तो मैंने जब पुलिस कमिश्नर से पूछा तो पुलिस कमिश्नर ने मुझे कहा कि हमने उनको रूट चेंज करने के लिए कहा था, लेकिन वो एडमंट थे कि हमको यही रूट लेना है, इसलिए पुलिस ने उसको नकारा है. प्रयोगशाला के तौर पर देखा जा रहा है क्या? मीरा रोड जो है, जो राजनीति की नई प्रयोगशाला के तौर पर देखा जा रहा है क्या? देखिए, मुझे ऐसा लगता है कि मैं महाराष्ट्र के मिजाज को जानता हूं. महाराष्ट्र का मिजाज ऐसा है कि इस प्रकार के प्रयोग यहां चलेंगे नहीं. जो मराठी आदमी है वो बड़े दिल का है, क्योंकि भारत पर जब आक्रमण हुआ तो मराठी आदमी ने केवल महाराष्ट्र का विचार नहीं किया, पूरे भारत का विचार किया. इसलिए मराठी आदमी कभी छोटा सोच नहीं सकता, कभी संकुचित सोच नहीं सकता. इसलिए कोई प्रयोग करने की कोशिश भी करे तो नहीं हो पाएगा. पहिली गोष्ट तर अशी आहे की निशिकांत दुबे यांचं जर तुम्ही पूर्ण ऐकलं
तर ते संघटनेच्या संदर्भात बोलले आहेत. ते मराठी माणसाला त्यांनी सरसकट त्या ठिकाणी म्हटलेलं नाही. तथापि माझं मत असं आहे की अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे. कारण त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ हे लोकांच्या मनात संभ्रम तयार करतात. मी पुन्हा एकदा सांगतो की मराठी माणसाचं ऐतिहासिक योगदान या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी परकीय आक्रमकांनी या भारताची संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस ती जिवंत ठेवण्याचं काम हे छत्रपती शिवरायांनी केलं, छत्रपती संभाजी महाराजांनी केलं आणि त्यानंतर मराठ्यांनी संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी आपली संस्कृती जिवंत ठेवण्याकरता परकीय आक्रमकांच्या विरुद्ध लढाई केली. आपल्याला माहिती आहे की पानिपतची लढाई देखील मराठे जे लढले होते, अहमदशाह अब्दालींनी त्यांना स्पष्टपणे तहाचं पत्र दिलं होतं की मला जो पाकिस्तानमध्ये आता पंजाब आहे तो पंजाबपासनं पेशावरपर्यंत हा मुलूक आम्हाला देऊन टाका, बलुचिस्तान आम्हाला देऊन टाका आणि उर्वरित भारत हा मराठ्यांचा असं आम्ही मान्य करू. पण मराठ्यांनी ते मान्य केलं नाही. मराठे तोही मुलूक अखंड भारत वाचवण्याकरता त्या ठिकाणी पानिपतच्या लढाईला गेले होते. त्यामुळे हा मराठ्यांचा इतिहास आहे आणि आजही देशाच्या GDP मध्ये सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन देणारा आमचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं कॉन्ट्रीब्युशन या देशाच्या इतिहासामध्ये आणि या देशाच्या वर्तमानामध्ये of Maharashtra and Marathi people to this country's history is very clear. तर ते अत्यंत चुकीचं आहे. पुन्हा एकदा विरोधी पक्ष अध्यक्षांना पत्र लिहिलंय आणि स्मरणपत्र म्हणून देते की विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक करा. सरकार मात्र यासाठी आग्रही नाही असं त्यांचं म्हणणं. हा सरकारचा विषयच नाही. हा विषय This is not a matter for government. ते अध्यक्षांना पत्र लिहितील, अध्यक्ष जे नियमात आहे ते करतील. त्यामुळे यात सरकार येतं कुठे? सरकारचा काही संबंध नाही याच्याशी. हा मुद्दा माननीय अध्यक्ष महोदय आणि ते जे काही विरोधी पक्ष त्यांच्यामध्ये आहे. चला माझा पहिला प्रश्न